नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीच्या या खास गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे, धर्मवीर भाग 2 आलेला आहे आणि या चित्रपटाने नेहमीप्रमाणे चर्चा सुरू केलेल्या आहेत. पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे, टीका टिप्पणी सुरू झालेली आहे आणि धर्मवीर हा विषयच स्वर्गीय आनंद दिघे यांच्याशी संबंधित आहे आणि तो येण्याचा काळही महत्वाचा आहे, कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून, म्हणजे त्यांची आता शिवसेना आहे, शिवसेना त्यांची आहे, पण जी काही शिवसेनेची फूट अशी अर्थानं आपण जे बघतो, त्यानंतर ते एक प्रकारे अशा चित्रपटाच्या माध्यमातून स्वतःचा एक नॅरेटिव्ह सेट तर करतातच आहेत आणि शिवाय बाळासाहेब ठाकरेंपेक्षाही मोठे आनंद दिघे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रमुख आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत. आणि या सगळ्या अनुषंगाने बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत एक असा पक्का ठाणेकर की जो अतिशय उमदा वेगळा पत्रकार आहे. ते बिग बॉस साठी जाणले जातात आणि बिग बॉसच्याही आधीपासून ते गगनभेदी पत्रकारितेसाठी ओळखले जातात. ते स्वतः, त्यांना एखाद्याने चक्रमण ही त्यांच्यासाठी पदवी आहे. त्यांच्या गाडीवरतीच लिहिलेलं आहे की माझ्या पुढे जाऊ नका आणि माझ्या मागे येऊ नका. तर अशा प्रकारची व्यक्ती. पण अनिल थत्तेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते पक्के ठाणेकर आहेत. आनंद दिघेंचा सगळा काळ जाणतेपणी त्यांनी बघितलेला आहे. इनफॅक्ट हे फार कमी लोकांना कदाचित माहित असेल, पण आनंद दिघे यांच्या नावावरती जो चित्रपट येतोय ज्याचं नाव धर्मवीर आहे, ती धर्मवीर ही उपाधी पदवी पहिल्यांदा अनिल थत्तेंनी दिलेली आहे. तेव्हा अनिल थत्तेंचं, म्हणजे या सगळ्या आनंद दिघेंच्या या सगळ्या विषयाचं काय नेमकं आहे विषय आणि काय नेमकी खोल कशा प्रकारे आहे, याचे विविध पदर काय आहेत, ते उलगडण्यासाठी आपल्यासोबत अनिल थत्तेंपेक्षा वेगळी व्यक्ती शोधून सापडली नसती. अनिल थत्तेजी, स्वागत आहे तुमचं बायोस्कोप मराठीवर. नमस्कार. नमस्कार थत्ते सर, आपण थेट आपल्या या गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला भाग म्हणजे आताचा हा चित्रपटाचा दुसरा भाग आहे. 2 भागांमध्ये आलेली आहेत. दुसऱ्या भागात आता आनंद दिघेंचा मृत्यू झालेला आहे. तिसरा भाग येईल की नाही याबद्दलची चर्चा आपण नंतर करूच, पण पहिल्यांदा जरा एक आमच्या प्रेक्षकांसाठी, जे जगभरात आहेत, महाराष्ट्रातलेही बघत असतील, त्या सगळ्यांसाठी आनंद दिघे हा फिनॉमिना काय होता हे जरा आम्हाला सांगा. अगदी खरं बोलायचं आणि खरंच बोललं पाहिजे. तुमच्याकडे तर नक्कीच ते बोललं पाहिजे. कुठलीही मुखवटा न धरता जर सांगायचं झालं तर आनंद दिघे हा साधारणतः जे जिल्हा प्रमुख असतात, त्यांचे उपनेते नेते असतात, त्याचा एक फॉर्म्युला आहे. या सगळ्या शिवसेनेच्या 25, 30, 40 वर्षापूर्वीच्या, आणि अजूनही तसाच तो थोडासा कमी अधिक फरकाने आहे. त्या फॉर्म्युल्यातला एक चांगला शिवसैनिक सर्वार्थाने होता. दुर्गुण सद्गुण यांचं एक जे कॉम्बिनेशन तुम्हाला दिसतं ते त्याच्यामध्येही होतं. तो माझा फार जवळचा मित्र होता आणि महत्वाची गोष्ट अशी की त्याची महत्वाकांक्षा कधीच काही बाळासाहेब व्हावं किंवा काहीतरी मोठं व्हावं, अमुक तमुक वगैरे अशी नव्हती. त्याला काही नाही, ही वॉज हॅपी विथ व्हॉट, म्हणजे तो रूल करत होता त्या पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट की सामदाम दंड भेद या मार्गाने साधारणतः नेते मोठे होतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं एक शक्तिस्थान असतं. काही जण साम, काही जण भेद, काही दंड. तर मला असं वाटतं की दंडशक्ती जी आहे, ज्याला तुम्ही लोक रागावलात किंवा चिडलात किंवा विरोधात गेलात तर दहशत असं म्हणतात. तर ती जी दंडशक्ती होती, त्या दंडशक्तीचा एक उद्दंड असा आविष्कार आनंद दिघेमध्ये होता. म्हणजे तो भलं करायचा, तसंच त्याची बुरं करण्याची ताकदही अफाट होती. म्हणजे तो ठाण्यामध्ये असं आहे की त्याला घाबरायचे लोक. ऍक्च्युली त्याच्या जीवनामध्ये असं आहे की मी पहिल्यांदा, कसं आहे ना, मला साधारणतः कुठे सोन्याची चिप दिसली तर तिचा अलंकार घडवायची सवय आहे. म्हणजे ब्रँडिंग आणि इमेज मेकिंग हा माझा पॅशन आहे. व्यवसाय तर आहेच, पण पॅशन आहे. तर त्यामुळे मी स्वतःच आनंदकडे गेलो आणि त्याला मी म्हटलं की अरे, शिवसैनिक किती दिवस राहणार. त्याच्या आधी गणेश नाईक जिल्हा प्रमुख होता, तोही माझा मित्र होता. मी म्हटलं गणेश नाईकच्या जीवनातही माझी कॉन्ट्रीब्युशन आहे. मला असं वाटतं की तू नुसतं शिवसैनिक वगैरे राहण्यात मजा नाही, युपी संबडी. तर तो म्हणाला नाही, आम्ही शिवसैनिक म्हणून खुश आहे वगैरे. मी म्हटलं तसं नाही, तू खूप मोठा होऊ शकतोस आणि आहे त्या गोष्टींचं ग्लोरिफिकेशन आपण करायला पाहिजे. तर तो म्हणाला बघा तुम्हीच काय ते ठरवा, असं त्यांनी माझ्यावर सोपवलं. आणि अरुण आणि अरविंद दातार म्हणून त्याच्या समोर राहणारे, तुम्ही त्यांना ओळखता दोघांना. तर आम्ही तिघांनी म्हणून प्लॅन केला की आनंद दिघेला खूप मोठं करूया. धर्मवीर पर्यंत आपण आलेलो नाही. तर मग पहिली गोष्ट आम्ही अशी केली की त्याच्या, कसं आहे, दातार हे वर्तमानपत्रांचे एजंट होते आणि त्यावेळी त्यांची लोकसत्ताची मोनोपोली होती. म्हणजे लोकसत्ता मात्र संपादक सुद्धा गोयंकरांतर त्यांनाच टडकून असायचा, कारण टोटल मुंबईचं डोंबिवली, कल्याण, कर्जत डिस्ट्रीब्युशन त्यांच्याकडे होतं. आणि गोयंका जो होता, तो त्यांचा विवेक, तो त्यांचा जिवलग मित्र होता. म्हणजे तो ते जे सांगतील
ते तो ऐकायचा. अशीच म्हणजे संवाद सुद्धा टरकायचे माझे. तुम्हाला माहितीये कुमार केतकर पासून अरुण डिकेंकर पासून सगळे मित्र होते. ते टरकायचे कोणाला विवेक गोयंकाला किंवा दातारांना आणि त्यांची ती मैत्री ठेवायची. तर आम्ही असं प्लॅन केलं की आपण वर्तमानपत्रातून याची प्रत्येक गोष्ट हायलाईट करूया. मग आम्ही वर्तमान कसं आहे सगळेच पत्रकार जे होते ते काही ना काही प्रमाणामध्ये दातारांच्या ऑब्लिगेशन खाली होतेच, संपादकही होतेच. मग सगळी वर्तमानपत्रांचे जे इथले प्रतिनिधी होते त्यांना आम्ही एकत्र करून आनंद दिघे हा त्यांच्या समोर एक ब्लूप्रिंट ठेवला की या माणसाची प्रत्येक बातमी प्रत्येक गोष्ट ही हायलाईट करायची, ग्लोरीफाय करायची आणि त्या पद्धतीने तो लोकांसमोर गेला पाहिजे. आणि माझ्या डोक्यात खूप कल्पना असतात, तर त्यातली एक कल्पना मी अशी केली की आमचं सक्सेस जसं झालं की त्याच्या प्रत्येक गोष्टीची बातमी व्हायला लागली. श्रीमलंग गडाचं सुद्धा जे प्रकरण होतं ते किती वर्ष चाललेलं होतं, वहिवाट वगैरे वगैरे याची ती एक जाहिरात त्या दिवशी आणि संपायचा तो विषय, दुर्गाडी केला एका दिवसात संपायचा. मी त्याच्यावर एवढ्या प्रकारे लेख छापून आणले त्या श्रीमलंग गडाच्या संदर्भामध्ये की एरवी 10 लाखाची जी जत्रा होती ती त्या वर्षी दहशतीमुळे 1 लाखाची झाली की आनंदी काहीतरी गोंधळ करणार आहेत. आणि त्यानंतर एक ग्रीप मिळाल्यानंतर आम्ही असं केलं, म्हणजे मीच केलं ते, स्वतःला श्रेय घेत नाही, जे घडलं ते मी सांगतोय, त्याला साक्षीदार ठाण्यामध्ये असंख्य आहेत की मी त्याच्या 25,000 फ्रेम्स तयार केल्या. 25,000 आनंदीच्या आणि त्या सगळ्या दुकानांमध्ये एका आमच्या एजन्सीला देऊन वाटल्या आणि दुकानदारांना आम्ही असं सांगितलं की ही फ्रेम तुम्ही दर्शनी स्थानी जर ठेवली तर तुम्हाला खंडणी मागणारे, वर्गणी मागणारे, त्रास देणारे, उपद्रव करणारे लोक जेव्हा येतील तेव्हा तो फोटो पाहिल्यानंतर, आता दरम्यान बऱ्यापैकी दहशत झालीच होती निर्माण समाजामध्ये किंवा त्यामध्ये, तर ते तुम्हाला त्रास देणार नाहीत आणि फारच त्रास द्यायला लागले तर त्याला सांगा की 5,000च्या पुढे जर वर्गणी द्यायची असेल तर आम्हाला साहेबांची परवानगी घ्यावी लागते. खंडणीमध्ये आले तर तक्रार करू म्हणून सांगा पुढे छायाला की साहेबांची आम्ही आहोत, साहेबांची माणसं आहोत, करू. आणि 25,000 दुकानांमध्ये त्याच्या फ्रेम्स लागल्या. मग त्या लोकांनी खाजगीरित्या पण घेऊन गेले. तोपर्यंत आम्ही त्याला लोकप्रिय मधून वंदनीय पासून म्हणजे लोकप्रिय, आदरणीय आणि वंदनीय पर्यंत नेलं होतं. त्याच्याबद्दलचे लेख याच्याबद्दल खूप केलं होतं. इव्हन इंग्रजी याच्यामध्ये तुला तर प्रसन्न आठवत असेल की इलस्ट्रेटेड विकीला खुशवंत सिंग जेव्हा अध्यक्ष हे होते, संपादक होते, त्यावेळेला एक लेख आला होता मी लिहिलेला. तो असा होता की आफ्टर बाळासाहेब हू आनंद दिघे. आणि हो, इलस्ट्रेटेड विकलीची कव्हर स्टोरी होती इथपर्यंत. आणि मीडियामध्ये तर आम्ही बारीक सारीक गोष्टी करतच होतो. त्याच्यामध्ये असं झालं की बाळासाहेब अस्वस्थ होत गेले. गंमत अशी की तन्वीर पिक्चरला मी खोटा एवढ्या करता म्हणतो की आनंद दिघे आणि बाळासाहेब यांचं कधीच पटलं नाही, कधीच पटलं नाही. आनंद दिघेचा जेवढा द्वेष बाळासाहेबांनी केला तेवढा आमच्या इथे सतीश प्रधान, त्यानंतर तुमचा गणेश नाईक म्हणा किंवा आनंद तरे म्हणा यांनी सुद्धा तरी केलं. बाळासाहेबांच्या द्वेषाचा विषय, मत्सराचा विषय, बाळासाहेब अतिशय मत्सरी होते. माझ्याकडे असंख्य उदाहरणं आहेत की भुजबळांना मी एकदा म्हटलं, अरे एवढी सुंदर भाषणं करता का नाही महाराष्ट्रात जात? ते म्हणजे नाही ना, मला खोराड्यात काय कोंडून ठेवलंय. म्हटलं म्हणजे? आणि बाळासाहेबांना जेव्हा लक्षात आलं की महाराष्ट्रात मी जातोय त्यावेळेला त्यांनी मला बंदी घातली. ते म्हणजे महाराष्ट्र दौरे करायचे नाही, तुमचं क्षेत्र आहे. गणेश नाईक पण दोस्त होता माझा, त्याला पण मी म्हटलं अरे मंत्री हो, नाही ना, बाळासाहेबांनी पहिलंच मला सांगितलंय नव्या मुंबईची माहिती तू डोकायचं नाही. म्हणजे हे अशी त्यांची वृत्ती होती. ते तो इथला दोष होता, स्वभाव दोष होता, त्याला काही करू शकत नाही. त्याला अतिशय मनसर वाटायचं. त्याचे तर 100 उदाहरणं आहेत माझ्याकडे. पण आनंदी गेला ते जेवढे छाळायला लागले तेवढा मला उन्माद आला की म्हणजे काय, आम्ही आणखीन वाढवणार आहे यांचं. आणि मग जेवढे आम्ही कनेक्शन होते त्याच्यातून त्याची इमेज करत गेलो. मग काय होतं माहितीये की आपल्या याच्यामध्ये लिजंड्स चालतात, सत्यकथा नाही चालत, दंतकथा चालतात. हा आपल्या महाराष्ट्रातल्या समाजाचा वैशिष्ट्य आहे. तर त्याच्याबद्दलच्या वाटेल त्या दंतकथा मी तुला माहितीये मी किती कल्पक आणि क्रिएटिव्ह आहे. तर जेवढ्या दंतकथा एखाद्या व्यक्तीला मोठं करताना निवडून घेता येतील तेवढ्या केल्या. मग त्याचा अध्यात्म होतं, त्याची योगासनं होती, त्याचं काय हठयोग वगैरे होतच. पण मग त्याच्या बहुत वेगवेगळ्या प्रकारची वलय, मग तो रात्री 3 नंतर कसा हठयोग करतो, तो करायचा योगासन वगैरे, खरंच 3 नंतर करायचं, त्याच्यात काही शंका नाही. मग त्यावेळेला कसा एक नाग येतो वगैरे वगैरे, काय ऐकलं असेल काय झाला वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी. मग त्या अध्यात्माला पण आम्ही असं एक गूढ रहस्यमय असं वलय देत गेलो की त्याच्याकडे तांत्रिक तो होताच, तो तंत्रमंत्र याच्या मागचाच माणूस होता. त्याच्या जीवनामध्ये तंत्र मंत्र हे सगळे विधी वगैरे प्रचंड महत्व होतं त्याला, तो मानायचा ते सगळं.
आणि तो करायचा पण त्याच्यासाठी ते त्याचे लोक होते. तर झालं कसं माहितीये की एका तो धर्मवीर कसा बनला, तुला किती वेळ आहे मला माहिती नाही, पण मी एक बोला सांगा तुम्ही खासगीमध्ये सांगितले ते सांगा तुम्ही धर्मवीर कसे झाले आणि मग ते संभाजी महाराजांच्या सारखं साखळ गंठ हातात घेऊन मग ते धर्मवीर कसं केलं ते सांगा आम्हाला. प्रसन्न काय झालं माहितीये की एक दुष्कृत्य घडलं. म्हणजे काय झालं की नवाकाळवाला आला होता, मला वाटतं बबन कांबळे म्हणून होता, तर त्यांनी त्यांची मुलाखत घेतली कारण आपल्या श्रीधर खोपकरचा मर्डर झाला होता. आणि तो मर्डर असा झाला होता की प्रकाश परांजपेचा किंवा प्रकाश परांजपेचा बहुतेक पराभव झाला मनोहर साळवी. तर तो आणि कुणी केला, तर मग सतीश प्रधानांनी केला का प्रकाश परांजपे केला, पण मग नंतर असं थोडं रिव्हील झालं की श्रीधर खोपकरनी केला. तर त्याची चर्चा सुरू झाल्यावर नवाकाळवाला आला होता, तर त्याचा मीडिया कन्सल्टंट होतो, मी बाजूलाच असायचो सकाळी 9:30 ते 11:30 पर्यंत. नंतर मग बाळासाहेबांकडे जायचं. तर त्यांनी याला सांगितलं की गद्दाराला क्षमा नाही असं नवाकाळाला सांगितलं, तुम्ही बघाल. तर मी त्याला तिथे बोललो, म्हटलं तुझं हे विधान आहे आणि आपल्याकडे जे चर्चा चालू आहेत त्याच्यावरून पुढे त्याला मारणार आहेत आज ना उद्या. मारणार त्यावेळेला ठार मारणारी कल्पना नव्हती ना आम्हाला, पण मारणारही माहिती होतं त्याला. गद्दाराला क्षमाने म्हटलं म्हणजे मारलं पाहिजेच, हा नियमच आहे. तर त्यामुळे त्याचे हातपाय फोडणार हे आम्हाला माहिती होतं डोकं. तर झालं असं की मी त्याला म्हटलं नको देऊ, तो म्हणा नाही काय बिघडत नाही. आणि तो नवाकाळवाला त्याला चढवत होता, त्यांनी हेडलाईन केली गद्दारांना क्षमाने. आणि गंमत झाली की पोरं पण पेटली. अरे साहेबांनी सांगितलंय. बरं गंमत अशी की या साहेब शब्दाबद्दल सुद्धा एक गंमत आहे की एकदा प्रकाश परांजपे बाळासाहेबांकडे गेला आणि ते म्हणाले काय विषय काय वगैरे. तर त्याने सांगितलं की साहेबांनी आम्हाला सांगितलंय वगैरे. बाळासाहेब एवढी चिडले, त्यांनी प्रकाशकडे असं रोखून पाहिलं आणि म्हणाले साहेब शिवसेनेत फक्त एकच साहेब आहे आणि तो बाळासाहेब आहे, आणि तो कुठला साहेब काढलास तू, घाबर. पण तो म्हणाला नाही दिघे साहेब. दिघे साहेब दिघे आहे, ते त्याला साहेब माझ्या समोर नाही म्हणायचं. हे इतकं म्हणजे ते राग किती तीव्र होता याचं मी उदाहरण प्रकाश तो विचार नाहीये, पण ही स्टोरी माहिती आहे सगळ्यांना. तर झालं असं की ती पोरं भडकली होती. तर आता कसं आहे माहिती, थोडस नेत्याला सांगितल्याशिवाय असे काही प्रकार होत नाही. तर ते म्हणाले की आम्ही जरा त्याला धडा शिकवून येतो, जी पकडली गेली नंतर सगळी, तर धडा शिकून येतो. तर आता हे थोडं संदिग्ध ठेवतो की धडा शिकून येतो याचा आनंदला काय अभिप्रेत होता, त्यांना काय अभिप्रेत होता, त्यांनी काय केलं, त्याचा मर्डर झाला. बरं, खोपकर मारला गेला. तो तिथे त्या बास्केटबॉल टेलरच्या दुकानामध्ये होता, तिथे गेली पोरं 5-6, त्याने मारलाच त्याला, म्हणजे तलवारीपासून सगळं होतं त्याकडे, मारून टाकला. तर झालं असं की काय, दर अमुक दिवशी आम्ही दाताच्या घरी जेवायला असायचो. दाताच्या घरी आम्ही जेवायला होतो, तर तो सारखा खिडकीतून खाली बघत होता. काय झालं, आम्हाला थोडं वाटत होतं याला उचलणार होते म्हणून. तर तो म्हणाला मला कमिशनरचा फोन आला होता, त्यागी नावाचे कमिशनर होते, त्यांनी नंतर मला काय ऐकवलं ते पण मी सांगेन तुला. तर त्यागींचा फोन आला होता, ते म्हणाले की आमचा नाईलाज आहे, सगळे तुमच्यावर हे करतायत, आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. तर आज रात्री सगळं सामसूम झाल्यावर आम्ही 2-3 वाजता येतो तुम्हाला अटक करायला. बरं, आणि लगेच घेऊन जातो. तर कोणाला आता ते कुठल्याही क्षणी येतील. मी म्हटलं काय सांगतोस, आणि त्यावेळेला मला वाटतं 11:30-12 वाजलेले होते. म्हटलं काय सांगतो, तो म्हणाला हो आज उचलला नक्की, आणि थोडी मुवमेंट मला वाटतेय. तर मी अरुण अरविंदला म्हटलं अरे हा आज जाणार असेल तर हा खुनी पण बाहेर येईल. खरंय की नाही, की मर्डर केला आणि जेलमध्ये गेला, तर तुम्ही उदात्त होऊन कसे बाहेर याल, थोरून कसे बाहेर याल, ग्रेट म्हणून कसे बाहेर याल. जरी आम्ही त्याचं समर्थन हा खून नसून वध आहे वगैरे करणार असलो, तर त्याला काहीतरी एक वेगळं हे द्यायला पाहिजे. तर मी आनंदला म्हटलं की अरे तुझं ते कुत्र्याच्या साखळ्या वेगळ्या आहेत ना, तर तो म्हणाला त्याचं काय करतं. म्हणलं चला खाली. आमच्या ओळखीत मला वाटतं त्या शिंदेचा एक फोटोग्राफर मुलगा आहे, 2 आहेत, त्याचा एक मुलगा, त्याला बहुतेक आम्ही बोलवला आणि आम्ही उभा केला. काय चाललंय काय आलेली, म्हणजे तू गप्प बस, बोलू. आणि त्या कुत्र्यांच्या साखळ्या होत्या ना,
त्या सगळ्या त्याच्या हातामध्ये अडकवल्या, इकडे अडकवल्या, पायात अडकवल्या आणि फोटो काढले त्याचे. कोणाला हे काय म्हटलं, ये जंजीरे अब जनता ही तोडेगी. म्हणजे म्हणे याची पोस्टर होणार, सगळीकडे लागणार. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हटलं, मी तुला खुनी म्हणून नाही बाहेर पडू देणार, तू धर्मवीर आहे. तसा आनंद काही असा फार हे नव्हता, चतुश्रुत बहुश्रुत हे नव्हता. त्याला हे पण माहित नव्हतं की संभाजीला धर्मवीर म्हणतात. तर तो म्हणाला, हे काय म्हणतात, धर्मवीर संभाजी असं एक हे आहे. तर तो धर्मासाठी केला. हे आज जे काय झालं ते तू तुझ्यासाठी केलं का, तुझं काय वैयक्तिक केलं होतं, तू तुझ्या संघटनेसाठी केलंस. म्हणजे हा खून या उत्तर आहे आणि याच्यामध्ये तुझं शौर्य पराक्रम आहे, तर तू धर्मवीर आहे. तर तसं काय तो माझ्यावर डिपेंड होता. आणि दादांनी पण सांगितलं की आम्ही पुढली सगळी हे करतो व्यवस्था. मग त्याचे ते साखळदंड हे घेतले वगैरे, बरेच फोटो पाठवून ठेवले त्याचे, जे पुढे आम्हाला वापरता येईल. ही समयसूचकता दाखवली आणि पहाटे 3-4 वाजता खाली पोलिसांच्या गाड्या जमा झाल्या आणि त्यांनी त्याला फोन केला. फोन चालूच होता त्याचा की या तुम्ही खाली. आम्ही खाली सोडायला गेलो. आमचा निरोप घेत आम्ही मिठ्या मारल्या आणि पोलिसांनी सांगितलं की आम्ही आता इथे हजर करू आणि त्यांना आम्ही नाशिक जेलला पाठवू. तुम्ही काही काळजी करू नका, सांगणार घरचा डबा मिळेल, अमुक मिळेल, सगळी व्यवस्था आम्ही करू, हे चिंता करू नका. म्हटलं ठीक आहे. त्याप्रमाणे गेला. आणि मला तुला माहिती आहे, फक्त बाकी माहिती आहे लोकांना, पण 100 पानं मी दिवसाला देऊ शकतो. मी तो गेल्यावर पहाटे 5च्या सुमाराला धर्मवीर ही पुस्तिका लिहायला घेतली आणि दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला रात्री 12पर्यंत जवळजवळ 36 छापील पानं होतील एवढी पुस्तिका लिहून काढली धर्मवीर. त्याच्यामध्ये आनंदीचं टोटल ग्लोरिफिकेशन जे धर्मवीर पिक्चरला पण नाही साधलं, ते सगळं तू पाहिजे, पुस्तिका पाहिली असती. तर त्यामुळे त्याचं प्रचंड हे केलं की हा धर्मवीर संभाजीचाच अवतार आहे आणि तो कसा समाजाभिमुख आहे. आणि शब्दांचं तर काय म्हणतो, असे शब्द कोणी मला त्याबद्दल माहिती आहे अनिलजी, त्याबद्दल मला माहिती आहे. तुम्ही एका ठिकाणी लिहिलं होतं की तुम्हाला अगदी ट्यूबलाईट हा शब्द दिला तरी त्याच्यावरती तुम्ही किमान 10-20 पानं लिहून देऊ शकता, असं तुम्ही एका ठिकाणी उल्लेख केला होता, ते माहिती आहे, मला आठवतंय. पण मला आता सांगा, पुस्तिका दातारांनी 1 लाख छापली. अच्छा. आणि विकत 3 रुपयाला कॉपी विकत टाकली. 12 तासात 1 लाख प्रति समाप्त. 5 लाख कॉपी छापल्या आम्ही. अच्छा. आणि सगळ्या संपल्या 8-10 दिवसामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युली असं होतं, टू बी ऑनेस्ट, आनंदी की हा ठाण्यापलीकडे फारसा माहिती नव्हता कुणाला. ठाणे जिल्ह्यामध्ये हे वॉज सुपर किंग होता, पण ठाण्यामध्ये माहित नव्हता. हे खरं आहे. त्याच्यात पिक्चरमध्ये दाखवतात जसं काही महाराष्ट्राचा पॅरलल बाळासाहेब होता वगैरे, तसं हे नव्हता. तो ठाणे जिल्ह्यापुरता होता आणि इथे त्याला वैरी खूप होते. दुसरी एक त्याच्यामध्ये अशी झाली की धर्मवीर इतकं हॅमर केलं की त्यागी मला नंतर डी.वाय. पाटलांकडे ते मला भेटले. त्यामुळे अनिल तुम्ही काय केलं कल्पना नाही. काय केलं नंतरची गोष्ट. तर ते म्हणाले, तुम्ही एका खुन्याला धर्मवीर म्हणून बाहेर काढला, त्याच्यामुळे आमची एवढी पंचायत झाली की जज वॉज इन्फ्लुएन्स बाय द बुक आणि त्याने निर्दोष सोडलं. ओके, सॉरी. हे पुस्तक पोचवलं होतं जजपर्यंत आम्ही. आणि जेलमध्ये असं होतं की जेल म्हणजे त्याचा दरबारच होता. आमच्यापैकी कोणी जायचे. नाशिक जेलमध्ये कधी त्याला जेलची वागणूक दिली नाही. तो छान एसीडीसी झोपायचा, छान त्याला हातपाय चेपायला माणसं होती. रोज तुम्हाला डबा कोण पाठवायचं माहिती का त्याला? रोज कोण? वतन डावखरे नाशिक मधल्या त्याच्या मित्राकडून रोज डबा पाठवायचा मल्टिपल. अच्छा. त्याला आवडणारं खाणं आणि सिगरेट्स हे त्याला वसंत पाठवायचा. वसंत हे आणि त्याची मैत्री जुळवून दिलेली मैत्री होती. तो भाग आणखीन वेगळा. तर गमत अशी आली की तो धर्मवीर झाला आणि जिकडे तिकडे होर्डिंग, हे जंजिरे अब जनता, प्रत्येक कॉर्नरला. आता जसं यांचे होर्डिंग असतात ना, त्यावेळेला ठाणं केवढं मोठं होतं, त्यावेळेचं ठाणं लहान होतं आणि 100 होर्डिंग लावली ना आम्ही, हे जंजिरे अब जनता थोडी वगैरे. ते लोकांच्या असं हृदयात गेलं. मग काय काढले, महिलांचा मोर्चा, शाळेच्या मुलांचा मोर्चा, असे वेगवेगळे मोर्चे निघतात. हे निघतात. माहोल असा बदलला आणि त्याच्याबद्दल सहानुभूतीची आणि याची लाट आली. आणि जो प्रश्न आम्ही लोकांच्या मनात घुसवला होता की यांनी जे काय केलं तो खून नव्हता, वध होता. आणि दुसरी गोष्ट, गद्दारांना क्षमा नाही आहे की नाही प्रिन्सिपल. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, त्यांनी गद्दारांना कधी क्षमा केली नाही. आता आमच्याकडे टकमक टेकडी नाही, जे काय आहे त्याच्यासाठी त्यांनी केलं. आणि त्यांनी जे केलं ते धर्मासाठी केलं. त्याला एक आणखीन अँगल दिला की धर्मासाठी केलं. आणि हा धर्म असा आहे की तो केवळ हिंदूंचा धर्म नाहीये, तर तो एक निष्ठेचा धर्म आहे, तो शिवधर्म आहे, असं पण एक त्याला आम्ही नॅरेटिव्ह दिलं.
आणि लोकांना ते पटलं, इतकं पटलं की आजही आनंद दिघे असं सुकं नाव टाकलं कुणी ऍक्सेप्टच करत. धर्मवीर आनंद दिघेच म्हणतात. आणि त्यानंतर तो बाहेर पडला त्यावेळेला जी मिरवणूक निघाली त्याची, तशी कुठल्याही निवडून आलेल्या खासदार आमदाराची निघाली. अक्षरशः लाखो लोक त्याच्यामध्ये होते, लाखो लोक. अनिलजी, आता आपल्याला या स्पॉट पासून आपल्याला थेट उडी घ्यायची आहे धर्मवीर पार्ट 1, पार्ट 2 आणि आता असं नॅरेटिव्ह. सो आपण आता मी तुम्हाला त्या दिशेने नेतो की धर्मवीर पार्ट 1 भाग 1 भाग 2 हे अतिशय स्ट्रॅटेजिक वेळेला आलेले. भाग 1 तेव्हा आला ज्या काळामध्ये शिवसेना फुटली होती, महायुतीचा प्रकार सुरू झाला होता आणि शिवसेना फुटली होती. एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख किंवा शिवसेना पक्षप्रमुख जे काही त्याला शब्द काही म्हणा पण ते झालेले आहेत. आणि भाग 2 तेव्हा येतो जेव्हा विधानसभा निवडणुकीवर आहेत. तेव्हा हा चित्रपट हा सत्यता आहे, तो चित्रपट नव्हे नॅरेटिव्ह पट आहे का ते एकनाथ शिंदेचं प्रमोशन आहे, काय सांगा? काय माहितीये, तुम्ही पण तो पिक्चर पाहायला गेले मला माहिती नाही, पण मी दोन्ही बघितलेले त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की पहिला चित्रपट ज्या वेळेला आला त्यावेळेला सर्व गोष्टी घडून गेलेल्या होत्या आणि त्या घडताना त्याचं समर्थन आणि विरोध वगैरे ज्या प्रकारे व्हायला पाहिजे ज्या मुद्द्यांवर तसा तो झालेला होता. अशा वेळेला जो धर्मवीर 1 आला त्याच्यामध्ये फक्त एकनाथ शिंदे ज्या वेळेला ढासळले होते, कोसळले होते, मुलांच्या निधनामुळे व्यथित झालेले होते, त्यावेळेला त्याला धीर देऊन कुठेतरी एक कामामध्ये गुंतवून ठेवलं आणि त्यांच्यावर प्रेम केलं. याच्या पलीकडे धर्मवीर 1 मध्ये कुठे समर्थन नाहीये त्या बंडाचं, किंवा बंडाचा उल्लेखच नाही. कारण 2001 साली आनंद गेला, 2003 साली उद्धव कार्याध्यक्ष झाला आणि 2004 साली एकनाथजी निवडून आले. 2000च्या आतमधल्या याच्यामध्ये समर्थन कसं होणार ते नव्हतं, त्यामुळे तो विषयच नव्हता त्यावेळेला. फक्त असं झालं होतं, अगदी खरं सांगू का तुम्हाला की हे पण फारसं कोणी बोलणार नाही, पण बाळासाहेबांच्या वरचा अधिकार गाजवण्यामध्ये उद्धव अडथळा आणणार हे उघड होतं. बाळासाहेबांनी यापूर्वी जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांचा फोटो लावत होते त्यावेळेला आक्षेप घेऊन स्वतः बाळासाहेबांनी राज ठाकरेला असं सांगितलं होतं की माझे फोटो न लावता तुला काय करायचं ते कर. त्यामुळे आज ना उद्या उद्धव म्हणणार माझ्या बापाचा फोटो वापरता का, माझ्या वडिलांचा फोटो वापरता का, आमची पुण्य चोरता का. तर त्यावेळेला आमच्यासारखे जे काही मित्र होते त्यांचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रवीण पण होता दराडे, तर त्यांनी त्यांना असं सांगितलं की बाळासाहेबच उद्या तुमच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न होणार, तर आपण पर्यायी, तुम्ही सुदैवाने आताच आनंद दिघेंचा फोटो वापरताच आहात, पण आपण आनंद दिघ्यांना जर बाळासाहेबांच्या लेवलवर नेऊन ठेवलं, ही प्रवीण तरडेची आयडिया, तो म्हणाल त्यांनाच त्या लेवलवर नेऊन ठेवलं तर उद्या त्यांचा फोटो काढायला लागला तर नुसत्या आनंद दिघेंच्या फोटो आपण करू शकतो. ते जर हयात नाही त्यामुळे त्याच्या ऑब्जेक्शन नो ऑब्जेक्शन हे नुसतीचा प्रश्नच येत नाही. वी कॅन टेक इन ग्रांटेड. तर ती प्रवीण तरडेच्या डोक्यात ती कल्पना होती की बाळासाहेबांनी इतकं आनंदला मोठं करावं. त्यात चूक काय केली माहिती त्याने, माझ्या मते ती चूक केली की त्यांनी पूर्ण समर्पित असा आनंद दिघे दाखवला, जी फॅक्ट नव्हती. आनंद दिघेंनी किमान 10 वेळा प्रश्न हा मला विचारला की बाळासाहेब माझा एवढा द्वेष का करतात, मत्सर का करतात, का मला माझ्या विरुद्ध सतीश प्रधानाला चिथावणी देतात, का अनंतरेला सांगतात नड म्हणून, का गणेश नाईकला सांगतात तू नड म्हणून, काय काय चाललंय, काय मी काय केलंय त्यांचं वाकड, मी संघटनेकरता करतो सगळं. तू संघटनेकरता करतोच, नाव होतं सगळीकडे, जी पब्लिसिटी होते, त्यांना नाही सहन होतं, त्यांचा स्वभाव आहे. अहो त्यांचं ते इतकं होतं बाळासाहेबांचं की एखादा माणूस आला आणि स्वतःबद्दल काही मुलगाने काही प्रगती केली आहे सांगितलं, पहिला आलाय सांगितलं वगैरे, तर बाळासाहेब असं दुर्लक्ष करायचं, दुसऱ्याला तू काय म्हणत होता असं म्हणायचं. तो सो झेलस. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन स्वतःची किंवा आपल्या नातेवाईकांची स्तुती नसतेच करायची. त्याचं कारण त्यांची काही फ्रस्ट्रेशन स्वतःच्या मुलांबाबत होते, त्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या मुलाबाबत असं दुस्वास वाटायचा. तो विषय आपण वाढवूया नको, पण ठीक आहे. त्याच्यामध्ये आनंद दिघे काय पाय धुतायत काय, हे काय काय काय, अरे आनंद दिघेंना नाठा मारणारा माणूस होते बाळासाहेब, काय बोलले नाही. राहू संजय राऊत आता बोलतो ना की बाळासाहेबांच्या बरोबरीने दिघ्यांचं हे करतात, ते कुठे महाराष्ट्राबाहेर होते वगैरे. अरे या संजय राऊतनी लोकप्रभाला मुलाखत छापली होती बाळासाहेबांची, ज्याच्यामध्ये बाळासाहेब असं म्हणाले, छापिले की आमचा शिवसैनिक होता आनंद दिघे, अनिल तातेने त्याच्या डोक्यात हवा भरून बाळासाहेब होण्याचं सूत्र त्याला दिलं. बरं, हा दुष्टावा नाही का? बाळासाहेबांचं त्याच्याबद्दल मत काय होतं हे याच्यातून. आनंद दिघे स्वर्गीय आनंद दिघे जर का अकाली निधन पावले नसते
तर खरंच तेवढे मोठे झाले असते, भविष्यात त्या दिशेने गेलं असतं. एक लक्षात ठेव, मी नेहमी सांगतो की आनंद दिघे ठाण्यात होऊ शकतो, बाळासाहेब महाराष्ट्रात होऊ शकतो. प्रत्येकाची मर्यादा असते. बाळासाहेब कसं आहे ना, नुसते प्रतिभाशाली नव्हते, ते बुद्धिमान देखील होते, राजकीय डावपेचमध्ये निपुण होते आणि त्यांचा संदर्भ बघणं किती मोठमोठ्या लोकांशी आला. अडवाणी वाजपेयींच्या पासून देशातल्या कुठल्या मोठ्या नेत्यांनी त्यांची मुलाखत नसेल, म्हणजे भेट नसेल, बैठले नसेल, स्टेटसच ते होतं. त्यांच्याकडे यायची ती माणसं VVIP कॅटेगरी मधली असायची, आमच्यासारखी 2-4 पोरं जर तर. आनंद दिघेकडे मॅक्झिमम येणारा मोठा माणूस कोण, तर शाखा प्रमुख. आमच्यासारखे 4 मित्र. बरं, त्याच्याकडे नवरात्रामध्ये देवीच्या दर्शनाला येणारे लोक या आनंद दिघेच्या दर्शनाला भेटीला यायचे नाही. तो मान्य मला की सगळे मोठे मोठे लोक त्यावेळेला यायचे देवीच्या दर्शनाला, पण ते देवीच्या दर्शनाला यायचे, आनंद दिघेच्या दर्शनाला नाही. आणि ते सगळं दर्शन म्हणजे एक प्रकारचं प्रदर्शन असतं कुठल्याही नेत्याचं, त्याच्यामध्ये काही हे नाही. तर त्यामुळे आनंद दिघेच्या सगळ्याच मर्यादा होत्या. आनंद दिघेच्या खूप मर्यादा होता. आनंद दिघे ठाण्याबाहेर जायचा प्रयत्न त्यांनी केला नाही. आम्ही म्हणतो असं की तुम्ही महाराष्ट्रात जायला पाहिजे होतं, पण महाराष्ट्रात त्याला मिळाली नसते ती किंमत, महाराष्ट्रात ते नाही. आता धर्मवीर चित्रपट ज्या प्रेमाने आणि आपुलकीने ठाण्यातले लोक, ठीक आहे, त्यांना प्रत्येक शाखेवर जबाबदारी दिली आहे किंवा प्रत्येक शो एकाला दिलाय की एवढी तिकीटं तुम्ही वाटून लोकांना आणा, तर त्याप्रमाणे लोक आहेत. त्यामुळे 7 कोटी किंवा 25 कोटी जमू शकतात, तो नाही प्रश्न. पण महाराष्ट्रात हा पिक्चर चालतोय का, हिंदीत चालतोय का, चौकशी करा. बरं, पण कोण आनंद दिघे. पण मग थत्ते सर, याच्यातून काय साध्य होऊ शकतं? म्हणजे एकनाथ शिंदेकडून तुम्ही स्वतः म्हणाल तसं तुम्ही स्वतः ब्रँड मेकर राहिलेला आहात. मग एक ब्रँडिंग तज्ज्ञ म्हणून अनिल थत्ते या चित्रपटाद्वारे जे काही इप्सित साध्य करायचं असेल एकनाथ शिंदेना किंवा प्रवीण तरडेंना, ते साध्य होताना दिसतंय का? सर, मला वाटत नाही की असं होतंय. याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे स्वतःचा युक्तिवाद, स्वतःबद्दलचा युक्तिवाद, आपल्या सगळ्या कारणाचा युक्तिवाद आनंद दिघेंशी करतायत. एक दिवा स्वप्न आहे. दिघे साहेब जर असते, आणि एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव मुख्यमंत्री होईपर्यंत एवढं बोलण्याचा नव्हता हो. मी दिघे साहेबांकडे किती काळ सकाळी रोज जाऊन बसायचो. त्यावेळेला जी माणसं बाहेर बसलेली असायचे त्याच्यामध्ये शांतपणे बसणारा एकनाथ शिंदे असायचे. बरं, म्हणजे खरं सांगू तुम्हाला की ते राजकारणामध्ये फोकस पॉइंट शिंदे साहेब गेल्यानंतर झाले. कारण रघुनाथ मोरे जे होते मधल्या काळामध्ये, एक दुर्घटना घडली की रघुनाथ मोरे जे होते ना, ते तितकं खुर्चीत बसले ना, तर ते स्वतःला आनंद दिघे समजायला लागले. रात्री 2 वाजता यायचे आणि लोकांना काय, म्हणजे ते आनंद दिघेच वागायला लागले. ते लोकांना आवडत नव्हतं, त्यांना बदलायचीच वेळ आलेली होती. ते अपघात झाला बिचारे, तो दुर्दैवी भाग झाला. पण त्यानंतर एकनाथ आल्यानंतर एकनाथचा स्वभावच आहे, गोड आहे, लोकांना भेटावं, लोकांची गप्पा माराव्या, लोकांमध्ये तो सामान्य माणसांमधला आता असामान्य झालेला माणूस आहे. पण त्यांना या चित्रपटामध्येच नाही तर बाहेर सुद्धा सदैव चर्चा जी ऐकायला येते ती म्हणजे आनंद दिघेंचा मृत्यू. 2000च्या सुमारास जेव्हा कधी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर सुद्धा हे गोड नेहमी ठेवण्यात आलं, बोललं गेलं, सांगितलं गेलं. आणि आता तर संजय शिरसाट जे शिवसेना शिंदेच्या पक्षाचे आमदार आहेत, नेते, ते म्हणाले आनंद दिघे मारले गेले किंवा त्यांचा मृत्यू हा डेलिबरेट मृत्यू होता, तो कुठल्याही आजारपणातून झाला नव्हता. आणि त्याचबद्दल मी 2 दिवसापूर्वी आमच्या वाहिनीवरती सुद्धा बोलताना तुम्ही पण त्यावेळी अगदी संक्षिप्त तुम्ही उत्तर दिलं की सगळ्या गोष्टी शस्त्राने मारायला लागत नाहीत, काही वेळा शब्द सुद्धा शस्त्र होतात. तेव्हा आनंद दिघेंचा मृत्यू जे गोड बनलेला आहे, तर आता त्याबद्दल एकदा तो पडदा उठवा की नेमकं काय झालं होतं. कसं आहे माहितीये की याच्यामधले 2 साक्षीदार जे आहेत ना, त्या साक्षीदारांना लोक अपराधी मानतील या भीतीपोटी ते दोन्हीही साक्षीदार कबूल करत नाहीयेत की ते शब्द जे शस्त्र रूपाने आले, अस्त्र रूपाने आले आणि आनंद दिघ्यांच्या हृदयावर घाव केला, तर ते अस्त्र आमच्याच तोंडून त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं होतं. बरं, नारायण राणे म्हणतात की जर मी तोंड उघडलं तर आनंद दिघ्यांच्या संदर्भात माहिती, ते दिशा सालियन आणि सुशांत सिंगच्या बाबत पण बोलतात. पण याच्या बाबतीत त्यांनी खूप वेळा बोललेत. हा बोललाय, नितेश बोललाय, त्यावेळेला ते म्हणाले की नाही तो चुकीचं बोललाय. इथपर्यंत आठवतंय तुम्हाला? याचं कारण असं आहे की निरोप दिला होता बाळासाहेबांनी की कशा अवस्थेत, अरे ते मृत्यूशय्यावर नव्हते पण शय्यावर होते, त्यांचा पाय मोडलेला. पाय मोडला म्हणून कोणी मेल्याचं ऐकलं का? माझा 4 वेळा मोडलाय, तुमचा एखादा मोडला असेल किंवा तरी आयुष्यात काही ना काही. आपण मरतो का हात पाय मोडल्यामुळे?
नाही मरत, ते ठीक आहे ना, त्याला प्लास्टर होतं, ते जाणार होते 4 दिवसांनी, त्यांना सोडायचं अशी चर्चा चालू होती. पण राज ठाकरे आणि यांना असं सांगितलं की तुम्ही जाऊन त्यांना असं सांगा की जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा द्या, जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा द्या. तुम्ही विचार करा, आनंदी घ्यायच्या जागी आपणही, तुम्ही, मी, कुणीही असतो आणि असं बेडवर पडलेलो आहोत, आपण इस्पितळात आहोत. आता कुठे जरा क्रिटिकल याच्यामधून आपण जरा सावरतो आहोत. आपलं हृदय नाजूक आहे, आपल्याला हृदयविकाराचे 2 झटके यापूर्वी येऊन गेलेले आहेत. डॉक्टरांनी सिगरेट पिऊ नको सांगितलेलं असं आपण पितो पण आहोत. त्यामुळे हृदय नाजूक असेल, ही गोष्ट खरी आहे. धक्का सहन होत नाही, त्याला मानसिक ताण फार यायचा हो, फार मानसिक ताण होता ते त्यांना. तर तो विषय वेगळा आहे. त्यांना असलेल्या मानसिक ताणाची काही कारणं होती, ती बाळासाहेबांशी पण निगडीत होती, सहकार्यांशी पण निगडीत होती. जाऊ दे, तो बोलायला नको. पण अशा वेळेला तुम्ही समजा बाळासाहेबांनी सांगितलं की सांगा त्यांना राजीनामा द्या, तरी तुम्ही जाऊन निधन त्यांना पाहिल्यानंतर त्या बेडवर तुम्ही नको होतो बोलायला. बाळासाहेबांना जाऊन सांगायला पाहिजे होतं की साहेब आज वाटलं नाही आम्हाला त्यांच्याशी बोलावं की तुम्ही राजीनामा द्या, या अवस्थेत ते आहेत. आणि लोकांना राजीनामा कशासाठी मागण्यात भाव आहे, पण राजीनामा का म्हणून, काय असं केलं म्हणून राजीनामा नाही, काय केलं नाही. बाळासाहेबांना त्यांचा राजीनामा घ्यायचाच होता. अच्छा. गणेश नाईकचाही घेतला, त्यावेळेला असंच त्यांना अपमानित केला. मुख्यमंत्री मुनवड जोशी होते, ते राजीनामा द्या म्हणून सांगितलं बाळासाहेबांनी. तुम्हाला माहिती असेल 4 ओळीची चिठ्ठी त्या कुलकर्णीवर पाठवली. आई झोपले होते, उठल्यावर त्यांनी सांगितलं की मला न भेटता डायरेक्ट राज्यपालांना राजीनामा द्या, मगच फोन करा. ती चिठ्ठी दाखवली त्यांनी मला. मनोहर जोशी रडायला आले होते इकडे कोहिनूरवर, त्यावेळी मी तिथे होतो, उन्मेष होता. मनोहर जोशी म्हणाले ज्यांनी 4.5 वर्ष यांची सेवा केली मुख्यमंत्री म्हणून, त्याला एका शिवसैनिकाकडून 4 ओळीची चिठ्ठी पाठवली, सांगितलं राज्यपालांना राजीनामा द्या तर बोला. तर मुख्यमंत्र्यांना त्यांनी वागवलं असं, काय आनंदींना काय सोडतात का? अरे काय मनोहर जोशी दसऱ्या सराटीत, काय मनोहर जोशींचा कसा शोकांतिका केली आणि किती केली, तेव्हा तो वेगळा विषय, तुम्ही वेगळा व्हिडिओ करा, बादलवाद. तर ठीक आहे, इथे कसं आहे माहिती आहे, आनंदीला काढायचं होतं त्यांना. तो वाजीपेक्षा जास्त मोठा होत चालला होता आणि एवढा मोठा झालेला माणूस, त्यांना तुम्ही घ्या ना, मधुकर सरपोतदार घ्या. अहो त्याच्या डोक्याला लागलं होतं आणि तो मारायला टेकला होता मधुकर सरपोतदार. बाळासाहेब बघायला नाही गेले. हे सरपोतदार माझ्यापाशी रडलेला आहे, मी मित्र होतो त्यांचा, मी या सगळ्यांचा मित्र होतो. सरपोतदार म्हणे मला बघायला बाळासाहेब नाही आले, याच्यापेक्षा मेलो असतो तरी चाललं असतं. पण सरपोतदार मोठा होतोय म्हणून ती खवखव होती, म्हणून ते भेटायला नाही गेले, त्याला बघायला नाही गेले. आनंदच्या बाबतीत असं होतं की आनंद वाजीपेक्षा जास्त मोठा होतोय, त्याची एक लॉबी त्यांनी मीडियाची तयार केली आहे, हे सगळीकडे छापून आणतायत, त्याच्या आधाराची प्रत्येक बातमी छापून आणतायत, त्याला काहीतरी असं हे करतायत. आता एकदा आजारी आहे, हा पुढले 6 महिने काम करू शकणार नाही म्हणून मी राजीनामा मागितला असं समर्थन करताय. बरं, त्यांना कल्पना नाही की हा मरेल, त्यांनाही वाटलं नव्हतं की हा असं बातमी ऐकल्यावर मरेल, एवढा नाजूक असेल किंवा हा विषय त्या एवढा जिव्हाळ्याचा असेल असं वाटलं नाही त्याला. राजीनामा घेऊन टाकू ना त्याचा. त्यामुळे त्यांनी सांगितलं की या निमित्तानं आजारी राजीनामा घेऊन टाकू म्हणून त्यांनी त्याला सांगितलं, या दोघांनी त्याला सांगितलं. त्या क्षणाला त्याच्या झालेल्या प्रतिक्रिया फक्त स्मरणातून यांनी, नारायण राणेंनी आणि यांनी काढाव्यात आणि त्या फक्त लोकांसमोर की कसा चेहरा झाला होता, कसा कसा झाला होता आणि कसा त्या क्षणीच तो मेला. त्या क्षणी मेला नाही, पण त्यानंतर त्याला हार्ट अटॅक आला आणि नारायण राणे स्वतः म्हणाले की मी त्याच्याशी बोलणारा शेवटचा व्यक्ती होतो, मी वळलो आणि तेवढ्यात आनंदी गेले. बरं कसं झालं हे? तुम्ही वळलात, त्याच्या आधी काय बोललात, मी तुम्हाला सांगितलं लाज वाटते. सांगा ना तुम्ही लोक, तुम्ही काय सांगितलं. राज ठाकरे पण त्या काळात भेटले होते ना, राज ठाकरे सुद्धा भेटले होते ना त्यांना. हो. ऍक्च्युली मला वाटतं दोघं बरोबरच गेले होते. चित्रपटामध्ये उद्धव 1 सेकंद दाखवला आणि 10 सेकंद दाखवले, याच्यात तर याचं उदात्तीकरण केलंय राजचं. या ह्याच्यात का केलंय, ते उद्धव ठाकरेंना चिडवण्याकरता केलंय. राजचं म्हणून नाही केलेलं हे, त्याच्यामध्ये डावपेच बरेच आहेत. पण ही गोष्ट खरी आहे की आता कसं आहे ना, मी तुम्ही नाजूक हृदयाचे आहात हे माहिती असताना मी तुम्हाला असं काहीतरी धमकी द्यायची किंवा मानसिक छळ करायचा की ज्याच्यामुळे तुम्हाला आत्महत्येला प्रवृत्त करणं हा जसा गुन्हा आहे ना, तसं अप्रत्यक्षरित्या हत्या घडवून आणणं हा सुद्धा गुन्हा आहे, नाही का? तुम्हाला माहिती आहे माझं हृदय वीक आहे, मला धक्का येऊ शकतो आणि आयुष्य घातलं होतं माणसाने. तुम्ही काही भलं बरोबर बोला त्याच्याबद्दल, पण त्याने आयुष्य घातलं की नाही शिवसेनेकरता?
आणि त्याच्या लग्नाकरता आम्ही मागे लागलो होतो. त्याच्या मुलगी पण पाहिली होती. तर त्यांनी सांगितलं की मी शिवसेने व्यतिरिक्त मला संसार नाही. ठाण्याची सगळी माझी माझी पोरं आहेत. मला थत्ते सर, आता या चित्रपटाचा हा कॉन्टेक्स्ट तुम्ही सांगितल्यानंतर आणि विशेषतः तुम्ही फार महत्वाचं सांगितलं की आनंद दिघेंना एक एकनाथ शिंदेचे त्या अर्थानं शिवसेना म्हणजे बाळासाहेब बासे बनवण्याचा प्रयत्न झाला वगैरे. मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे दिघेंच्या ठाण्यामधल्या तत्कालीन राजकारणाबद्दल. आणि हे राजकारण पूर्णपणे भाजप विरोधी होतं आणि इनफॅक्ट शिवसेनेने पद्धतशीरपणे दिघेंनी त्यावेळी भाजपचं संघाचं ते वर्चस्व, भाजपचं आपण म्हणूया, ते मोडून काढलं आणि शिवसेना ही फोर्स बनवली ठाण्यामध्ये. अशा वेळी आज तोच भाजप आणि भाजप किंवा त्या परिवाराशी निगडीत प्रवीण तरडे मोठं करतायत. तर हा एक वर्तुळ पूर्ण होताना दिसते असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? जे दिघे भाजप विरोधात होते आज त्याच भाजपकडनं एकनाथ शिंदेना सोबत घेऊन उलट आता चर्चा चालली आनंद दिघे 3 बनवण्याबाबतीत. प्रसन्न, मेलेल्या माणसाला मोठं करणं नेहमी फायद्याचं असतं, कारण तो काही फिजिकली नसतो. मेलेल्या माणसाला मोठं करायचंच असतं, त्यात नुकसान असतं. नुकसान एकनाथ शिंदे करू शकतात. नाही तर भाजप कोणी लादली? रामभाऊ वाळगे, बरोबर आहे. त्यानंतर रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील, हे सगळे कोणाचे खासदार होते? भाजपचे. त्यावेळी आपलं ठाणे पण होतं ना त्याच्यामध्ये. ही सीट जी होती ती आनंद आक्रस्ताळेपणा करून, नाहीतर मी तुमच्या विरोधात अपक्ष उभा करून अशी धमकी भाजपला देऊन भाजपकडून हिसकावून घेतली ना, नाही का? तर भाजपचा पहिला फटका भाजपला बसला. तो दुसरा फटका आता बसला की महापालिकेमध्ये देखील भाजपला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं, कट टू साईज करण्याचं, त्यांची कामं न करण्याचं असं सुद्धा इन्स्ट्रक्शन महापौरांना होतीच त्याची. भाजप इथे महत्वाचा होता कामा नये, मोठा होता कामा नये. मी सांगू, हा संजय केळकर गेल्या वेळेला 2 वेळा निवडून आला ना, आनंद दिघे असेल तो पडला असता. याचं मी साक्ष आहे. माझं घर आहे ना, हे ऐतिहासिक ठिकाण आहे. इथे आनंद दिघे बसायचे माझ्या घरामध्ये. त्यावेळेला दावामधला फेमस होता. इथे आनंद दिघे बसायचे. तिथे काँग्रेसचे लोक यायचे, राष्ट्रवादी नव्हती तेव्हा मला वाटतं, इतर पक्षांचे लोक यायचे. आणि कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं हे या घरात ठरायचं. आणि अशोकराव वगैरे, बीबी मोरे वगैरे सगळे जे आहेत ते निवडून, आता काजारीला विचारा ना, काजारी सांगायला तुम्हाला की दिघे साहेबांनीच मला पाडलं आणि अशोकरावला निवडून आणलं. कारण महापालिकेमध्ये म्हणजे ते भाजपच्या विरुद्ध होते ते तो सोड, शिवसेनेचे एक मुख्य बहुमत येतं का म्हणे, याची काळजी घ्यायची आनंद दिघे. का घ्यायची? याचं त्यांना माहिती होतं की ज्या क्षणी बहुमत येईल त्या क्षणाला बाळासाहेब आपलं ऐकणार नाही, त्यांना हवा तो महापौर बसवतील. आपण असं सांगू शकतो की हाच महापौर होऊ शकतो, या मायनॉरिटीमध्ये मी माणसं जमा करतो, आणि त्यांची माणसं त्या पक्षात होती. असेपर्यंत आनंद दिघे असेपर्यंत एकदाही शब्दावर निर्विवाद आली नाही महापौराची बहुमत. अच्छा, इंटरेस्टिंग. आणली ना दरवेळेला. बरं, दरवेळेला विरोधी पक्षाच्या लोकांना आनंदच निवडून आणायचा, आणि ते बंड बाळासाहेबांना होतं आणि बाळासाहेबांना ते माहिती. अच्छा, बरं, साधी गोष्ट. आणि भाजपच्या बाबत तर त्याला घृणा होती. त्याला नेहमी असं वाटायचं की हे भाजपचे नेते, आणि आताही बघशील ना तू प्रसन्न, आताही एकनाथ शिंदेच्या मागे काव 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 कोण करतात? कोण त्यांना छळतंय? तुला काय वाटतं राष्ट्रवादीवाले छळतात? अजिबात नाही. या जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं तर त्याला वाईट वाटेल, पण त्यांनीच मला सांगितलं की श्रीकांत उभा होता, त्याचा मतदारसंघ तिकडे येतो कोणी जितेंद्रचा. तर त्यांनी जितेंद्रांनी ह्याला श्रीकांतला मदत केली. आता काय सांगू आणखी, आमच्या इथे वेगळं राजकारण आहे. आमच्या इथलं राजकारण आहे मुंबई आणि इतरत्या सारखं नाही. आम्ही इथे मदत करतो. उलट जितेंद्रांनी मला सांगितलं, कारण मी दोघांचाही मित्र आहे एकनाथ शिंदेचा. तो मला म्हणाला, मी त्याला म्हणाले मला लोकांचा रिपोर्ट. अनिलजी इकडे पुन्हा म्हणजे दिघेंचा विषय परत आणण्याच्या दृष्टीने येस नाही काही हरकत नाही. मला उलट तो एक पूर्ण वेगळा एपिसोड तर फक्त तुमच्या अनिल थत्ते आयुष्य आणि कार्य अशा प्रकारे वेगळा एपिसोड घ्यायला आवडेल मला. पण मी आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. हे सगळं होत असताना आपल्याला ठीक आहे बाळासाहेब आनंद दिघेंचे संबंध वगैरे, पण आनंद दिघे मोठे झाले आणि आनंद दिघेंची ठाण्यातली सुद्धा मर्यादा बाळासाहेबांमुळेच आनंद दिघे झाले. शेवटी गंगा महत्वाची, पण गंगोत्री महत्वाची, गंगोत्रीच्या मागचा हिमालय महत्वाचा. त्या दृष्टीने पाहता बाळासाहेब आणि आनंद दिघे यांना आता जे समान पातळीवर आणण्याचा कदाचित प्रयत्न होतोय असे दावे होत आहेत.
तिथे तुम्ही ते इव्हॅल्युएट कसं कराल? बाळासाहेबांमुळे आनंद दिघे का आनंद दिघे स्वयंप्रज्ञ स्वयं नेतृत्व? नाही, कबूल केलं पाहिजे. बाळासाहेब होते. बाळासाहेब हे हिमालय होते, बाळासाहेब हे गंगोत्री होते, बाळासाहेब हे गंगा होती, ही उपगंगा होती, केपळा गावची गंगा होती. आपण कसं गोदावरीला गंगा म्हणतो ना नाशिक, बरं नाही का? ती काही गंगा नाही, गोदावरीला गंगा म्हणतो. सगळ्याच नद्यांना आपण गंगा सगळ्यांना गंगा म्हणतो. हो, गावागावात गंगाच असली ती, तशी आमची गावची गंगा होती, ती काही ओरिजिनल गंगा नव्हती. बाळासाहेब ही वॉज अ ग्रेट मॅन आणि ही वॉज अ बिग मॅन. ठाण्यापुरता पण कार्यक्षेत्र ठाण्यात त्यांचं संपलं होतं, त्याच्या बलीकडे देणं होते. बाळासाहेब महाराष्ट्राचे नाही, हिंदू हृदय सम्राट राष्ट्राचे होते. एक शेवटचा प्रश्न राजा, एक शेवटचा प्रश्न. या चित्रपटामध्ये काही गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ शिवसेना फुटल्यानंतरचा काही काळ आणि नंतर ते दिघेंचं शव घेऊन जाताना, मृतदेह घेऊन जाताना एकनाथ शिंदे दिसतात. काही किस्से म्हणजे थोडे इतिहास असा वेगळ्या प्रकारे होतो, किंवा आनंद दिघे असं सांगतात, माझ्या आणि तुझ्यामध्ये हिंदुत्व जरी आलं तरी मला तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये जर का मी जरी आलो तरी मला बाजूला सार आणि हिंदुत्वाला मिठी मार वगैरे. तर हे काय म्हणजे ह्याचं पुढे काय होईल? आणि तिसरं पार्ट पण येण्याचं आता चाललेलं आहे. सर, हा आनंद दिघे नाही बोलत आहे. अच्छा, हा प्रवीण तरडे बोलतोय. अच्छा, प्रवीण तरडेची डायलॉग पाहिजे याच्यामध्ये. आनंद दिघे असं कधीच बोलला नसणार. असे नाट्यपूर्ण डायलॉग बिलॉग त्याचा स्वभाव नव्हता. सरळ साधेपणे बोलायचा तो. त्याचे नाट्यपूर्ण भाषण, मग त्याच्यामध्ये वगैरे हिंदुत्व आलं वगैरे. आणि हिंदुत्व येण्याचा प्रश्नच कधी आला होता त्याच्या काळात? कुठे आला होता तो? त्याचं हिंदुत्व त्याच्या पद्धतीने त्या दुर्गाडी किल्ल्याच्या संदर्भात, श्रीमलंगच्या संदर्भात जपत होता ना. बरं, त्याचं हिंदुत्व आहे असं राजकीय हिंदुत्व नव्हतं ना. त्याचं हिंदुत्व खरं सांगायचं त्याच्या अध्यात्मात होतं, पण तो वेगळा विषय आहे, तांत्रिक मंत्र वगैरे. तर त्यामुळे ते प्रवीण तरडेचा आनंद दिघे येतो. अनिलजी, माझ्यामध्ये तुम्ही आता हे वाक्य म्हणून, हे वाक्य सांगूनच तुम्ही अनेक गोष्टींचा एक समप करून टाकलेलं आहे की हे आनंद दिघे म्हणजे प्रवीण तरडेंनी सादर केलेले आनंद दिघे. याच्यातून ज्याला जो अर्थ घ्यायचा तो त्याने घ्यायला मोकळा आहे. पत्रकार शेवटी तेच करतो. पत्रकार सांगतो हे आमचं वर्तमानपत्र, अर्थ काय काढायचा तो वाचकांनी प्रेक्षकांनी पाहायचा आहे. त्यामुळे अनिल थत्तेंनी जे सांगितलेलं आहे, या कथेमध्ये दडलेल्या कथा तुम्ही स्वतःला समजून घ्यायच्या आहेत. आणि या निमित्तानं हा चित्रपट पाहत असताना त्याचे बाकीचे कंगोरे सुद्धा लक्षात यावेत, यासाठी आमचा प्रयत्न होता. अनिलजी, आपण इतका सविस्तर वेळ दिला यासाठी अनिलजी तुम्हाला बायोस्कोप मराठीतर्फे तुमचे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. बायोस्कोप मराठीच्या या खास संवादामध्ये आपण इथेच थांबतोय. नेहमीप्रमाणे एक आठवण ती म्हणजे बायोस्कोप मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. आणि आम्ही फेसबुक, सोशल मीडिया, एक्स वरती पण आहोत, इंस्टाग्रामवर आहोत. आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.